नमस्कार, मी सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण झणझणीत त्याचबरोबर मसाल्यांचा कमी वापर तसेच कमी तेल, तोंडाला पाणी सुटेल अशी रेसिपी बनवणार आहोत. ती म्हणजे आपण बनवणार आहोत आज कोल्हापुरी सुक्कं मटण. पहा किती सुंदर अशी रेसिपी आहे. खूपच छान आणि खायलासुद्धा टेस्टी लागते आणि पटकन बनते. या रेसिपीमध्ये विशेष म्हणजे अगदी कमी तेल वापरलेले आहे आणि कमी तेल वापरून आपली रेसिपी रंगतदार आणि चविष्ट कशी बनवायची या छोट्या छोट्या टिप्सही व्हिडिओ स्किप न करता तुम्ही अगदी शेवटपर्यंत पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलो मटण घेतलेले आहे. हे मटण यामध्येच आपण अर्धा टीस्पून हळद पावडर तसेच 1 टीस्पून अद्रक आणि लसूण पेस्ट घेतलेली आहे. त्याचबरोबर आपण यामध्ये मीठ घालणार आहोत. अंदाजानुसार आपल्याला मीठ घालायचे आहे. इथे मी अर्धा टीस्पून वापरलेले आहे. तसेच इथे बारीक चिरलेली कोथिंबीर आपण थोडीशी घालून घेतलेली आहे. आता हे सर्व मसाले आपण या मटणाला लावून घेऊया आणि 15 ते 20 मिनिट आपण हे असेच ठेवून देऊया. हे मटण थोडेसे जून आहे, त्यामुळे आपण याला कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. त्यासाठी आपण आता याला पहा, मी ते चम्मचने लावण्याचा प्रयत्न केला पण लागलेलं नाही. त्यामुळे हाताने मी परत पुन्हा एकदा या मटणाला सर्व बाजूनी मसाले लावून घेते आहे आणि हे असेच आपण झाकण ठेवून 15 ते 20 मिनिट ठेवून देऊया. 15 ते 20 मिनिट झालेले आहेत. आता आपण हे मटण कुकरमध्ये घालत असल्यामुळे इथे मी 2 टेबलस्पून तेल घालून घेतलेले आहे. तेल तापल्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा, एक छोटा कांदा घेतलेला आहे. हा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. हा आपण या तेलामध्ये सुरुवातीला अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजल्यानंतर हे जे आपण मटण मसाला लावून ठेवलेले आहे ते घालून परतवून घेऊया. जसे तुम्ही मटण टाकाल फोडणीमध्ये त्याचवेळी आपली गॅसची जी आच आहे ती एकदम मोठी ठेवायची आहे. म्हणजे हे जे मटण आहे हे या तेलामध्ये अगदी व्यवस्थितरित्या परतले जाईल. मोठ्या आचेवर मुद्दाम हे करायचे, कारण या मटणाला थोडीशी चरबी असल्यामुळे आपोआपच पाणी आणि तेल दोन्ही सुटले जाईल. त्यामुळे इथे मी मोठा गॅस करून आता याच्यावर थोडेसेच आपण झाकण ठेवून अधूनमधून हलवून घ्यायचं आहे. लगेच पाणी घालायचे नाही आहे. खरं सांगायचं झालं तर मटण जर कवळे असते तर मी पातेलातच शक्यतो शिजवून घेते, कारण पातेलात शिजवल्यावर खूपच छान अशी चव येते. इथे मटण जास्त प्रमाणात जून असल्यामुळे मी इथे कुकरचा वापर केलेला आहे. तुम्ही पाहतच असाल मटण अगदी छानरित्या परतले गेलेले आहे. आता त्याला आपण थोडा वेळ झाकण ठेवून पाहूया. पाणीसुद्धा सुटलेले आहे आणि बाजूनी तेलसुद्धा सुटलेले आहे. अशा पद्धतीने हे आपले अर्धे मटण इथे शिजलेले आहे. आता आपण यामध्ये गरम पाणी घालायचे आहे. मी इथे मटण जे मसाला लावून ठेवलेल्या भांड्यामध्येच थोडंसं गरम पाणी घालून घेतलेले आहे. तेच पाणी मी इथे मटण भिजेल इतपत घालून घेतलेले आहे, नाहीतर वर येण्याची शक्यता असते. त्यामुळे आता आपण या कुकरच्या 7 शिट्या करून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत आता आपण याचा मसाला बनवून घेऊया. यासाठी इथे मी एका पॅनमध्ये 2 टीस्पून पांढरे तीळ घेतलेले आहेत. तसेच 1 टीस्पून खसखस घेतलेली आहे आणि 1 टीस्पून जिरे. हे आपण थोडेसे मध्यम आचेवर भाजून घ्यायचे आहे. यामध्येच आपण 2 टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. इथे आपण सुके आणि ओले असे दोन्ही खोबरे वापरणार आहे. आता सुरुवातीला हा सुका मसाला आपण अगदी लालसर होईपर्यंत भाजून घेऊया. पहा, आपला हा मसाला भाजून तयार आहे. आता आपण पुन्हा एकदा हा मसाला काढून घेतल्यानंतर यामध्ये 1 टीस्पून तेल घालून घेतलेले आहे. या तेलामध्ये आपण हे जे ओले खोबरे आहे 2 टेबलस्पून ओले खोबरे हे सुद्धा अगदी लालसर होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे तेलामध्ये. पहा, अशा पद्धतीने मी इथे ओले खोबरेसुद्धा भाजून घेतलेले आहे. आता आपण हे काढून घेऊया. आता या पॅनमध्येच आपण थोडेसे अजून तेल घालून घेऊया आणि यामध्ये आपण 2 मोठे कांदे घेतलेले आहेत. ते लांब आकारात कापलेले आहेत. हे कांदे अगदी लालसर आणि काळपट असा थोडासा कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत.
अधूनमधून हलवत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता कांद्याचा कलर आता चेंज होत आलेला आहे। अजून थोडा वेळ आपण हे भाजून घेऊया। यामध्येच मी एक मध्यम आकाराचा म्हणजे छोटासाच टोमॅटो कापून घेतलेला आहे, तो या कांद्यामध्येच आपल्याला थोडाफार भाजून घ्यायचा आहे। आता हा मसाला आपण भाजल्यानंतर गॅस बंद करूया। भाजलेला आहे मसाला, थोडा वेळ थंड होऊ देऊया आणि आपण बारीक करायचा आहे। आपण मटण शिजले आहे का ते सुद्धा पाहूया। पहा, मटण अगदी छानरित्या शिजलेले आहे आपले। इथे आपण सुरुवातीला जो सुका मसाला होता तो बारीक करून घेऊया। पहा, आपला हा सुका मसाला तयार झालेला आहे। या मसाल्यामध्येच आपण जे कांदे आणि टोमॅटो भाजून घेतलेले होते ते सुद्धा या मसाल्यामध्येच घालून घ्यायचे आहेत। आणि यामध्ये अजून मी थोडेसे म्हणजे 1 टेबलस्पून काजू आणि 2 टेबलस्पून मगज बी असे भिजवून ठेवले होते गरम पाण्यामध्ये, ते सुद्धा हे वाटण करत असताना त्यामध्येच घालून आपण हे पूर्ण वाटण बनवून घ्यायचे आहे। आता आपल्याला मटणाला फोडणी द्यायची आहे। यासाठी मी इथे 3 टेबलस्पून तेलाचा वापर केलेला आहे। इथे मी कोणत्याही प्रकारचा गरम मसाला जास्त प्रमाणात घातलेला नाही, त्यामुळे मी इथे सुरुवातीला तेल थोडेसे तापल्यानंतर यामध्ये धने जिरे पूड 1 टीस्पून घातलेली आहे। 1 टीस्पून मी काश्मीरी मिरची पूड घातलेली आहे। तसेच मी इथे आपला जो रेग्युलर मिरची पावडर आपण जेवणात वापरतो ती मिरची पूड मी इथे 2.5 टेबलस्पून वापरलेला आहे। तेच अर्धा टीस्पून मी इथे गरम मसालासुद्धा वापरलेला आहे, म्हणजे एव्हरेस्ट गरम मसाला पावडर ती। हे सर्व मसाले या तेलामध्ये परतून झाल्यानंतर आपण जो मसालाचे वाटण बनवून घेतलेले आहे हे वाटण या तेलामध्ये अगदी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहे। कोल्हापुरी मटण बनवत असताना हीच एक मोठी ट्रिक आहे की मसाले हे पूर्णपणे तेलामध्ये भाजून घ्यायचे असतात। मसाले जर आपण जे मिरची पावडर वगैरे आहे तेलामध्ये जर भाजले तरच आपल्या मटणाला या कोणत्याही प्रकारच्या कालवणाला कलर सुंदर येतो। मसाला या वाटण जे असते ते वाटण मध्यम आचेवर अगदी म्हणजे तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहे। तुम्ही पाहतच असाल जसजसा मसाला भाजत येत आहे तसा त्याचा कलरसुद्धा तुम्ही पाहू शकताय। कलरसुद्धा अगदी छान येतो आहे, त्याचबरोबर बाजूनी तेलसुद्धा सुटत आलेले आहे। कारण जो मसाला तुम्ही जेवढा भाजून घाल तितके तुमच्या रेसिपीला चव येणार। यामध्येच आपण थोडीशी मीठसुद्धा घालून घेतलेले आहे। तुम्ही पाहिले असेलच की कोल्हापुरी मटणामध्ये जास्त प्रमाणात ग्रेव्ही नसते, अगदी थोड्याशा प्रमाणातच ग्रेव्ही असते। त्यामुळे इथे आपण हा जो मसाला आहे तो अगदी तेलात पूर्णपणे भाजून घ्यायचा आहे। याचा कलरसुद्धा खूप छान सुटलेला आहे आणि सुगंधही छान आहे। त्याचबरोबर बाजूनी पूर्णपणे तेलसुद्धा सुटलेले आहे। अशा पद्धतीने आपल्याला हा मटणाचा मसाला भाजून घ्यायचा आहे। आता हा आपला मसाला पूर्णपणे भाजून झालेला असल्यामुळे आपण यामध्ये जे मटण शिजवून घेतलेले आहे ते घालून घेऊया। यामध्येच मी जे थोडेसे त्याच्यासोबतचे जे पाणी होते ते सुद्धा घालून घेते आहे, कारण त्या मटणाच्या पाण्यामध्ये पूर्णपणे चव उतरलेली असल्यामुळे आपण हे थोडेसे पाणी घालायचे आहे, जास्त पाणी घालायचे नाही, कारण आपल्याला ग्रेव्ही बनवायची नाही आहे। राहिलेल्या पाण्याचा आपण रस्सा बनवू शकतो। पहा, आपले हे मटण आता तयार झालेले आहे। बाजूनी पूर्णपणे तेल सुटलेले आहे। यावर थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि प्लेट सर्व करण्यासाठी तयार करूया। जर माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी करून पहा आणि कशी झाली ते कमेंटद्वारे कळवायला मला विसरू नका। त्याचबरोबर माझ्या चॅनलला तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब देखील करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका, कारण मी अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपीज घेऊन येत असते। चला तर मग आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा, नेहमीच आनंदी राहा। तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार।